जय हिंद, जय भारत. दिल्लीतील एका मल्टीनॅशनल कंपनीत मॅनेजर पदावर काम करणारा एक तरुण पर्यटक आपल्या कुटुंबासह 1 आठवड्याच्या सुट्टीसाठी लडाखला आला होता. तिथे त्याला जो ड्रायव्हर मिळाला तो साधारण 28 वर्षाचा असावा. त्याच्या कुटुंबात वृद्ध आईवडील, पत्नी आणि 2 मुली होत्या. प्रवासात बोलणं सुरू झालं. या आठवड्याच्या शेवटी पर्यटन हंगाम संपेल. मग तुम्ही काय करता? गोवा, दिल्ली किंवा इतर मोठ्या शहरात हॉटेलमध्ये काम करायला जाता का? नाही, मी इथेच राहतो. लडाख सोडून कुठेही जात नाही. इथे तर हिवाळ्यात गोठवणारी थंडी असते. तेव्हा काय करता? फारसं काही नाही. फक्त सियाचीनला जातो. सियाचीन? तिथे तर इथल्यापेक्षा जास्त थंडी असते. मी तिथे भारतीय लष्करासाठी लोडर म्हणून काम करतो. हे कंत्राटी काम असतं. मी आणि माझ्यासारखे काही लोक इथून सुमारे 250 किलोमीटर पायी चालत सियाचीन बेस कॅम्पपर्यंत जातो. त्यासाठी 15 दिवस लागतात. तिथे वैद्यकीय तपासणी होते. फिट असलो तर गणवेश, बूट, गरम कपडे आणि हेल्मेट मिळतं. मग 3-4 महिने तिथेच राहून काम करतो. तिथे काम काय काय करावं लागतं? सामान वाहून नेणं. जे काही आवश्यक असतं ते आर्मी एअरड्रॉप करते. आम्ही ते पाठीवर उचलून एका पोस्टवरून दुसऱ्या पोस्टवर पोहोचवतो. तो संपूर्ण भाग हिमनद्यांचा आहे. तिथे ट्रक चालत नाहीत. बर्फावर चालणाऱ्या स्कूटर्सचा आवाज होतो. त्यामुळे शत्रू गोळीबार करू शकतो. म्हणून आम्ही रात्री साधारण 2 वाजता निघतो. टॉर्चही लावता येत नाही. पूर्ण शांतपणे अंधारात चालावं लागतं. तिथे ना घोडे असतात ना खच्चर. -50 अंश तापमानात आणि 18,000 फूट उंचीवर कोणताही प्राणी जिवंत राहू शकत नाही. तिथे ऑक्सिजनही कमी असतो. मग इतकं ओझं कसं उचलता? म्हणूनच 15 किलोहून जास्त वजन नसतं आणि दिवसाला फक्त 2 तास काम. उरलेला वेळ फक्त शरीर जिवंत ठेवण्याचा प्रयत्न. हे तर जीवघेणं आहे. तरुण काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, अनेक मित्र परत आलेच नाहीत. कोणी दरीत कोसळलं, कोणी शत्रूच्या गोळीनं मारलं गेलं आणि सर्वात मोठा धोका म्हणजे फ्रॉस्ट बाईट. एक प्रकारे मृत्यू अटळच. मग तुम्हाला चांगला पगार तरी मिळत असेल? 18,000 रुपये महिन्याला. सगळा खर्च लष्कर उचलतं. त्यामुळे 3 महिन्यात साधारण 50,000 रुपये वाचतात. ते भरपूर आहेत. घर चालतं. सर्वात महत्त्वाचं, देश आणि लष्करासाठी काहीतरी करण्याचं समाधान मिळतं. दिल्लीचा तो पर्यटक गप्प झाला. 50 लाखांच्या पॅकेजमध्ये AC ऑफिस आणि ऐशआरामाच्या आयुष्यात जगणारा तो माणूस पहिल्यांदाच स्वतःला लहान वाटू लागला. इथे -50 अंश तापमान, 18,875 फूट उंची, सकाळचे 2 वाजता मृत्यूची सावली सोबत दिवसाला 600 रुपयांची कमाई फार वाटते आणि देशासाठी काहीतरी केल्याची भावना आयुष्याला अर्थ देते. शहरात बसून ज्ञान पाजळणारे, सोशल मीडियावर विष ओकणारे, त्यांच्यातील कुणातही इतकं धैर्य नाही की त्या अंधाऱ्या बर्फाळ शांततेत 10 मिनिटं तरी उभं राहावं. तुम्ही तुमच्या मुलाला मॉलमध्ये शॉपिंग करायला न्या, पिझ्झा खाऊ घाला, पण कधीतरी ही गोष्टही त्याला नक्की सांगा, जेणेकरून त्यालाही कळेल की या देशाची खरी रीढ कुठे आहे. आपण सगळ्यांनी आपल्या मुलांना हे समजावून सांगावं की देशभक्ती म्हणजे फक्त घोषणा देणं किंवा चर्चा करणं नाही, तर त्याग, शिस्त आणि कर्तव्य यातून ती जन्माला येते.
पुढच्या वेळी आपण आरामदायी खोलीत बसलेलो असू तेव्हा एक क्षण थांबून त्या लोकांना आठवूया, जे रात्री 2 वाजता अंधार आणि बर्फाच्या सानिध्यात आपल्या शांततेचं ओझं पाठीवर उचलून उभे असतात. कारण ते आहेत म्हणूनच आपण आहोत. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. तेव्हा जे मिळालेलं आहे तेच पुरेसं आहे. सदैव प्रसन्न रहा. जय हिंद, जय भारत, जय जवान, जय किसान.